नमस्कार मंडळी, आज आपण आषाढ तळणार आहोत आणि आषाढात बनवणाऱ्या गोड पुऱ्या आपण करणार आहोत. बघूया चला. हे आहे डांगर. याला कोणी कोणी डांगर म्हणतं आणि कोणी लाल भोपळा म्हणतो. हे घेतलेले आपण 500 ग्रॅम कुकरच्या डब्यात लावून वाफून घ्यायचंय. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. वाफले आता बघा, आता मस्त वाफलंय डांगर. म्हणजे पूर्वीपासून आषाढात असे करता. याला पूर्वी घागरे म्हणायचे, आता आपण याला गोड पुऱ्या म्हणतो. हे बघा, हे आपण वाफून घेतलेला लाल भोपळा, बडीशोप टाकायची, थोडीशी बडीशोप, तीळ टाकायचे, थोडेसे तीळ, गूळ टाकायचा आहे. गूळ मिक्स करून घ्यायचं, गूळ आणि हे चांगलं. या घरात टिकू पण शकता, 1 आठवडा 8-10 दिवस राहू शकता. गव्हाचं पीठ टाकायचंय 2 वाट्या. थोडस तेल टाकायचं. दहा मिनिटं मळून ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवू आपण. 10 मिनिटं झाकून ठेवू. थोडस पीठ लावायचं, चिटकत असेल तर गोल लाटायचं. आषाढ महिन्यात हा नैवेद्य देवीला देता, लक्ष्मी आईला. पूर्वी लक्ष्मी आई म्हणायचे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही अशी लाटायची. जास्त पातळ लाटली तर कडक होईल, थोडीशी जाड ठेवायची म्हणजे मऊ बनते. मस्त गोल कापून घेतलाय. तेल टाकायचंय, तेल तापून द्यायचं. तेल तापलं का आपण चेक करू. बघा, तेल चांगलं तापलंय. आता मस्त पुरी टाकली, फुगले. आता छान मस्त फुगून वरती आलंय. लालसर होऊ द्यायचे त्याला. बघा, मस्त छान झालंय. बघा, आषाढ स्पेशलिस्ट पुऱ्या किती छान झाल्या आहे. मस्त टम्म फुगल्या आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा मला कोणाच्या घरी अशा पुऱ्या आषाढात तळता. कमेंट करून सांगा. धन्यवाद. थँक्यू.